सरकारला इशारा देतो, हे तुम्हाला महागात पडेल. तर सदाभाऊ वाचून काय करायचं आहे? त्याचं काय लोणचं घालायचंय का? आमदार सदाभाऊ खोतांनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारवर हा असा संताप व्यक्त केलाय. शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचं सांगत सदाभाऊंनी सरकारलाच खुलं आव्हान दिलंय. पण आमदार खोत एवढं का आक्रमक झालेत ते आधी पाहूयात. शेतकऱ्यांच्या गाडीला अडवून कथित गोरक्षकांनी गुंडगिरी केल्याचा आरोप होतोय. पंढरपुरात कथित गोरक्षकांनी शेतकऱ्यांची गाडी रोखली, बैल थेट पोलीस स्टेशनला नेले आणि पोलिसांना शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलं. सांगोल्यातील शेतकऱ्यांनी बीडच्या गेवराई तालुक्यातील बाजारातून हे बैल कसायाकडे नेले जात असल्याचा त्या गोरक्षक म्हणून घेणाऱ्यांचा आरोप होता. मात्र शेतीच्या मशागतीसाठी बैल आणल्याचं सांगूनही उलट शेतकऱ्यांवरच कारवाई करण्यात आली. त्यानंतर सदाभाऊंनी थेट पंढरपूर गाठलं, शेतकऱ्यांची भेट घेतली, त्यांची बाजू जाणून घेतल्यानंतर सदाभाऊंनी त्यांचं जुनं रूप दाखवून दिलं. शेतकऱ्यांना लुटालं तर खबरदार म्हणत म्हणत आधी गोरक्षकांना, नंतर थेट सरकारलाही इशारा दिला. जनावराला कोण पाणी पाजायला येत नाही, चारा घालायला येत नाही, ते टिकोजीराव या राज्यामध्ये सरकारच्या आश्रयाखाली शेतकऱ्याचा गोठा लुटमार करणारे कोण? आम्ही तिथं लाखा 2-2 लाखाची जनावरं आणायची, पैसे कर्ज काढून तिथं जनावरं खरेदीला घालवायचं आणि पुन्हा रस्त्यात येऊन तथाकथित गोरक्षकांनी ती जनावरं पोलीस स्टेशनला आणायचे, पोलीसवाल्यांनी ते जप्त करून पुन्हा गोशाळेला विकायचे, पुन्हा आम्ही न्यायालयात जायचं. म्हणजे हा गोरख धंदा सगळ्यांना लुटमार करण्यासाठी जर तुम्ही शेतकऱ्याच्या घराची राख रांगोळी करणार असाल तर हे योग्य नाही. कारण पोलिसांचं काम आहे तपास करण्याचं. खरोखर हे शेतकरी आहेत का? देशी गाय आमची गोमाता आहे, तो कायदा अस्तित्वात करा, त्याचा कायद्यामध्ये दुरुस्ती करा. जर्सी गाय ही काही तुमची गोमाता आहे? होस्टन गाय ही काही तुमची गोमाता आहे? बैल आमचा, त्याचा काय विल्हेवाट लावावे आम्ही ठरवू. म्हशीचं काय करावं, रेड्याचं काय करावं आम्ही ठरवू. बस सरकारला जनावरं सांभाळायची लयच, आता मी ते शब्द वापरत नाही, हौस आली असेल तर सरकारनं गावात येऊन जनावरं खरेदी करावी. ती आमची आपण म्हणलं की सरकारच्या आश्रयाकडे नाही, सरकारच्या आश्रयाशिवाय चालतं कसं? आणि मायबाप सरकार आहे. सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूचं आहे का शेतकऱ्याला लुटणाऱ्याच्या बाजूचं आहे? आणि मी सरकारला इशारा देतो, हे तुम्हाला महागात पडेल. तुम्ही शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये हात घालू नका. शेतकरी या तथाकथित गोरक्षकांना वैतागलेला आहे. पाहिजे असेल तर शेतकऱ्याची जनावरं उद्यापासून सरकारनं योग्य किमतीला खरेदी करावी आणि सांभाळावी. ते एवढा त्रास शेतकऱ्यांना व्हायला लागलाय. तुम्ही सरकार शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करता आणि दुसऱ्या बाजूला त्याचा गोटा लुटता, त्याचं खळं लुटता. हे अजिबात आता चालू देणार नाही. कारण मी जरी सरकारमध्ये असलो तर पहिला मी शेतकरी आहे, पहिला मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. अरे आमचा शेतकरीच नाही वाचला तर सदाभाऊ वाचून काय करायचं? सदाभाऊ भाजपच्या नेतृत्वाखालीच सरकारमध्ये, पण सरकारमध्ये राहूनही खोतांनी सरकारलाच घेरण्याचा इशारा दिलाय. सध्या डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतीच्या मशागतीवर परिणाम झालाय. ट्रॅक्टर घेऊन लोक पेट्रोल पंपावर मुक्काम ठोकून आहेत. त्यात मशागतीसाठी आणलेल्या बैलांवरूनही वाद निर्माण होतोय. महाराष्ट्रातलं आताचं बदलतं चित्र पाहता सरकारनं हस्तक्षेप केला नाही तर गोरक्षक आणि शेतकऱ्यांमधील वादाची अशी अनेक प्रकरणं घडताना दिसतील आणि तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल.